आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेब यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व सदस्य नगरसेवक यांच्या सत्काराच्या निमित्ताने आदरणीय अजितदादा यांना आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी अतुल शेठ बेनके, माजी आमदार शरदराव लेंडे, तुळशीराम शेठ भोईर, तुषार शेठ थोरात, जर नाव घेतली पाहिजे जरा बरं वाटतं ना स्टेजवर, म्हणून मी घेतो. अनंतराव चौगुले, आमच्या लेंडेताई, बाळासाहेब केलाय तुमचे नाव हे बाळासाहेब केलाय, संभाजी शेठ, प्रकाश शेठ ताजने, अरुणराव पारखे, देवरामजी लांडे, विशालजी आमचे तांबे, अंकुश रामले, मोहित शेठ, संभाजी शेठ तांबे, बबनराव तांबे, फिरोजभाई पठाण, सर्व पत्रकार बंधू, आमचे मोरे, कृषीभूषण, आमच्या अतुल शेठच्या धर्मपत्नी, सर्व पत्रकार बंधू, सगळे विजयी उमेदवार माझे, नगरपालिकेचे, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आणि सर्व स्टेजवरचे असतील, कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. सर्वच माझे तरुण आणि ज्येष्ठ बंधू भगिनींनो, प्रथमतः आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेब यांना द्वितीय स्मृती दिनानिमित्त मी आदरांजली वाहतो. त्यांना सद्गती लाभो, परमेश्वरांनी त्यांचा आशीर्वाद अतुल शेठवर या जुन्नर तालुक्याच्या त्यांच्या कार्यकर्त्यावर ठेवा असं हे प्रार्थना करतो. आदरणीय महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं दादा, तुमचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना पण परमेश्वराने सद्गती द्यावी, त्यांचा आशीर्वाद, त्यांची ताकद आणि ती स्फूर्ती कायम आपल्या सर्वांच्या बरोबर राहावी अशी प्रार्थना मी करतो. खरं दुःखपणे आणि आनंदपणे, कारण ही पहिलीच आता म्हणजे विजयी पण आहे वल्लभ शेठचा स्मृती दिन आहे. आजींचा पण 10 दिवस झालेत. मी आदरणीय आजींचं निधन झाल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली आणि मोठं यश तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या, तरुण ज्येष्ठ असे सर्वांच्या जीवावर तुम्ही मोठं यश जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मिळालं. तुम्हाला खऱ्या अर्थाने मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला नतमस्तक होतो, सॅल्यूट करतो सगळ्या कार्यकर्त्यांना मी, की मोठं यश तुम्ही आपल्या जुन्नर तालुक्यात दिलं. ठीक आहे 3 जागा ते सुद्धा, पण त्यांनी चांगली लढाई दिली. नगरपालिकेमध्ये सुद्धा चांगला झेंडा माझ्या सगळ्या. फिरोजबाईचं थोडंसं दुःख झालं, जरा ज्येष्ठ काही थोडंसं आहे आणि त्याच्याबद्दल बोलत नाही. शेवटी आता चांगला दिवस आहे की चांगल्या प्रकारचा संदेश दिला. शरदराव लेंडे आहेत, ज्येष्ठ आहेत, अनंतराव आहेत, तुमच्यापेक्षा थोडा मी लहान आहे, बरोबर नाही? मग सगळं आपल्याला माहिती आहे वल्लभ शेठ बरोबर काम कसं कोणी केलं, काय झालं, सगळा इतिहास बरोबर देवराम शेठ. मी अनेक वेळा म्हटलं की माझं सगळ्यात खऱ्या अर्थानं भाग्य की मी आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेबांबरोबर काम केलं. 2 आमदारकीच्या निवडणुका मी लढलो त्यांच्याबरोबर, लढलो म्हणजे बरोबर, आणि खुर्चीवर मागं मी त्यांच्या डाव्या खुर्चीवर ते सगळं गादी टाकून तिथं 2 सकाळी 8 वाजताच, आणि सहकार मंत्री दादासाहेब काळे माझे ते परत, आणि निवृत्तीचे शेरकर, प्रत्यक्ष त्यांचं प्रेम सहवास हा लाभला, सगळ्यांना लाभत नाही. आणि आदरणीय आजीला 25 वर्ष, तुम्हाला माहिती आहे मी पुणे जिल्ह्यात दुसऱ्या नेत्यांकडे कोणत्या गेलो नाही, मंत्र्याकडे गेलो नाही, फक्त दादा आणि दादा आणि दादा. जीवनाच्या अखेरपर्यंत आदरणीय आजीला एवढा सहवास प्रेम मला लाभला. तो गेल्यावर अतुल शेठ आमचं हे झालं, मला बाहेर मुकलो रडलो, आकाश छत कोसळल्यासारखं झालं. संभाजी शेठ फार मोठं हानी महाराष्ट्राची झाली. माझे शेतमजूर महिला की ज्यांचा संबंध पण आला नाही, माझा शेतकरी कामगार असेल, धाय मोकलून रडले. माझ्या अमेरिकन मुलीचा फोन आला, धाय मोकलून रडले की असा मोठा नेता गेला. आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेब या तालुक्याचा आमदार म्हणजे नेता कसा असावा, तुम्हाला म्हटलं तर 4 वेळा विधानसभेचं हे नेतृत्व केलं, नंतर केलं. यश अपयश चालू असते राजकारणात. रांगडा कणखर, प्रशासनावर पकड, तेवढा प्रेम करणारा. आणि माझं तर कधी शरददादा आहेत आपलं लेंडे, साक्षीला सगळ्यांना माहीत, रमेश भुजबळ एक असायचे, माझं कधीच नाही त्यांनी हे केलं. गमतीने म्हणायचे, सभागती हे ते गमतीने, मला कधी अनंतराव माझा अपमान नाही कधी केला किंवा माझं कधी नाही, गमतीने म्हणायचे. म्हणजे अतुल शेठपेक्षा दर आठवड्याला त्यांच्याबरोबर मी आहेच, वल्लभ शेठ बरोबर. आणि एवढा माझ्याबरोबर म्हणजे वडिलांच्या बरोबर, वडिलांपेक्षा कमी मोठं ज्येष्ठ असं, त्यांनी महत्त्वाचे सुखदुःखाचे प्रसंग पण मला सांगितले. बंगल्यावर तिथं बोलून घेतलं काय काय घटना आणि काय काय करायचं ते, एवढं प्रेमाने, हक्काने. काही मी आता बोलत नाही, चांगलं एवढं जवळीक
मोठ्या नेत्याने मला दाखवली, प्रेम दिलं, प्रचंड प्रेम दिलं, एक धाकट्याच्या भावासारखं. एक माझा सहवास प्रत्यक्ष मला लाभला, मार्केटचं विकासाचं योगदान असं सगळं असं. आणि आजीरावांवर मी प्रचंड प्रेम केलं. मी जेव्हा वेवलन म्हणतो ना जुळते, असे जसे मैत्री पण त्याचे सारखेपणा आलं. जसं की मी 2003 साली कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचा सभापती झालो. तुषार शेठ, तुम्ही पण इतकं सुंदर बोलले की माझं पण भरून आलं हृदय. खरं सांगतो, सॅल्यूट तुम्हाला. खरं ती मनात बोलले, नाटकी नाही बोलले. एकदम संभाजी शेठ पण एकदम तांबे सुंदर बोलले की हृदय भरून आलं. सगळे असल्यावर आता उभाटा आरपीआय दोन्ही राष्ट्रवादी एक, आणि सगळे समाधान वाटलं, वेगळं आनंद आहे आणि यश पण आहे. आनंद आणि अश्रू असा प्रकार आहे. तर वल्लभ शेठ मला म्हणायचे, आपण म्हणतो ना ए भोकड येईल लहान मुलाला म्हणतो, वल्लभ शेठ म्हणायचे आईदाला सांगू का काय झालं सेंटरवर, बरोबर ना, आईदाला सांगू का. आणि एवढं प्रेम त्यांना माहिती, फक्त संजयराव ऐकल ते आईदाचं ऐकल. आणि मी शरदराव साक्षीला, अतुल शेठ साक्षीला आहे. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो मित्रांनो, वल्लभ शेठ असेल, आईदा असेल, सहज नेता नाही होतो एवढा. नजर फिरवा तुम्ही, मला काही वाईट नावं नाही ठेवायची. देवेंद्र फडणवीस साहेब आहे भाजपचा, विलासराव देशमुख साहेब होते, वसंतदादा होते, पवार साहेब आहेत. पवार साहेबांचं 87 वय झालं. दादासारखा नेता, खंबीर, कणखर, शेतमजुरांचे प्रश्न माहीत असणारा, इंडस्ट्रियलिस्टचे असेल, सगळ्यांचे असेल, प्रत्यक्ष नॉलेज असणारा, साखर कारखान्याचं नॉलेज असणारा, सगळ्यावर पाठीवर हात ठेवणारा, मोरे साहेब कडक भाषेत बोलणारा, शेती तुम्ही आता एक नंबर कृषीभूषण त्यांची पण शेती बघा, सगळ्याचं नॉलेज आणि प्रेम करणारा, सगळ्या कार्यकर्त्यांवर बोलणारा, काम करणारा. 40-50 वर्ष लागतात तो असं नेता व्हायला. अंतरावजी फार मोठं छात्र महाराष्ट्र पोरका झाला. आणि मगाशी संभाजी शेठ म्हटले, तुषार शेठ म्हटले की देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला, भाजपने सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये, की एवढा मोठा नेता गेला. महापौर निवडणुका झाल्या, मुंबई महापौर झाले, कुठेही त्यांनी गुलाल उधळला नाही, सत्कार केले नाही, डीजे काढले, त्यांनी पण सत्कार केले नाही. आणि त्याला खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायली. मोठं संकट आलं होतं दादा गेल्यावर, आपण प्रचार थांबवला. आजीरावांनी हे खरंच उमेदवार, अतुल शेठ म्हणत होते ते उमेदवार दिले काही ठिकाणी, ठीक आहे. बाळासाहेब खिलारे पण बोलले कोण गेलं काय गेलं. खरं अशा वेळी ज्यांना ज्यांना दादांनी, वल्लभ शेठनी ताकद दिली, सगळं दिलं, त्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे. आम्ही लहान आहे, अतुल शेठ आम्ही त्यांच्यापेक्षा, त्यांनी सांभाळायला पाहिजे, कोण करायला पाहिजे. ठीक आहे काय करायचं, पण जनता हुशार. मी जनतेला खऱ्या अर्थानं मी त्यांच्याकडून समजतो की कोणत्या पक्षाचा असं कुठं कुठं त्यांनी चांगला निर्णय दिला की असं आम्हाला मान्य होणार नाही. आणि कोणी जर वेठी धरत असेल कोणाला, पक्षाला, आणि अशा प्रसंगी चालणार नाही. त्यामुळं खरं सगळ्यांचंच मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. थोडं दुःख आहे, पण खऱ्या अर्थानं लढतीकडे लक्ष होतं जिल्ह्याचं. कल्पनाताई काळे म्हणजे खालचे उमेदवार आहेत, गुलाबशेठ पारखे आणि आमचा देवरामजी लांडे. म्हणजे मोनालीताई बिचारी ती आहे, पण देवरामजी लांडे जिल्ह्याचं लक्ष. आणि तुम्ही असा हे केलं. उतरूच आहे ना, उतरूचं पण, उतूरला पण ताकद लावली. हो नाही उतूर आहे, उतूर पण. तर उतूरला सुद्धा ते म्हटले, तुषार शेठ म्हटलं तसं तिथं ताकद लावली. बरोबर, एकनाथ शिंदे साहेब आले तिथं आणि ते म्हटले कोण कोण शेठ गेले, कुठे गेले, बरोबर का नाही. शेठ ते आता मी नाही नाव घेत, काय म्हणावं आता, काय मला त्यांचं म्हणजे कोणत्या प्रसंगी काय म्हणावं, कुठं जावं. संभाजी शेठ आता काय नाही, आता बस झालं. मी म्हणजे सांगू दमलो, म्हणजे मला दुःख झालं. जाऊ द्या म्हणून संभाजी शेठ म्हटले तसं करायचं. जिथं मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, जी घ्यायला नको ती घेतली, तिकडं काय केली, ताकद लावली, सगळी ताकद लावली, सगळे पडले. तर तिथे खरोखर संभाजी शेठ तांबे, आमचे संतोष शेठ तांबे, मोहित शेठ, अंकुश शेठ, उतरकरांनी, सगळ्यांनी, विशाल शेठ तांबे असतील आणि सर्वांनीच ताकद हे केलं. हे म्हणजे विशेष म्हणतो मी, सगळ्यांनीच असं नाही म्हणत संतोष शेठ, पण तिथं खरं आहे तुम्ही म्हणता ते पण. एक मोठा विजय, प्रचंड मोठा विजय आज जनतेने दिला. खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आदरणीय आजीरावांना दिली. पुणे जिल्हा परिषदेमध्ये 51 जागा आपल्या आल्या, उभाटाच्या पण आपल्याच आहेत, ते शरद पवार साहेबांच्या आपल्या आहेत, सगळे श्रद्धांजली दिली मी. आणि नगरपालिकेमध्ये बघा, परमेश्वराची इच्छा, उपनगराध्यक्ष अतुल शेठने आपला झाला, नगरसेवक आले आणि नगराध्यक्ष पण म्हटले अतुल शेठ हम तुम्हारे साथ आहे, हो आप जो बोलेंगे वैसा होगा, या फिरोज भाई तो पण आपलाच आहे, नगराध्यक्ष पण आपलाच आहे. जुन्नर नगरपालिका आपली, जुन्नरची जिल्हा परिषद आपली पुण्याची, आणि पंचायत समिती ठीक आहे. थोडं जरा दुःख झालं, थोडंसं झालं, जाऊ द्या, होय. आणि जुन्नरची जनता त्यांनी दाखवून दिलं की आपण शरद पवार साहेबांना, आजींना मानणारे आहे आणि उद्धव साहेब ठाकरेंना मानणारे, आरपीआय पण आपल्या बरोबर आहे. संभाजी शेठ तुम्ही जे अतुल शेठला म्हटले उद्धव ठाकरे आमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर आहे,
आणि नसलं तरी आम्ही तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला सॅल्यूट करतो, गुलाब शेठ तुम्हाला सॅल्यूट करतो. परंतु अतुल शेठनी शब्द दिला. आम्ही आता मला पण बोलायचा अधिकार आहे. अतुल शेठपेक्षा मी सिनियर आहे का नाही, ते आमदार असले तरी आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, काळजी करायचं कारण नाही. या जुन्नर तालुक्यातल्या माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकांना भविष्यात सुद्धा वाऱ्यावर सोडणार नाही, काळजी करायचं कारण नाही. तुम्ही मोठी लढाई दिली, खऱ्या अर्थाने प्राणपणाने काम केलं शरदराव, त्यामुळे महत्वाचं आहे. काय सांगायचं, वल्लभशेठ बेनके साहेबांचं तिथं मी शरदराव, दुसरं तुम्ही म्हटले एकदा झालं, 90 साली यांचं बी नसलं होतं, बोलू नये. तुम्ही जे म्हटले ना असं, ते काहींना माहित नाही. तुम्ही साक्षीदार आहे, अनंतराव साक्षीदार आहे. मी 2003 सभापती झालो. वल्लभशेठ बेनके साहेबांनी, दादांनी ती किस्सा नाही सांगत मी. निवृत्ती शेठनी काय काय झालं तर नंतर म्हटलं तूच हो बाबा, काय करायचं कर, जाऊ द्या मर्दा. तर ते झाल्यानंतर 90ला बी नसले यांचं, 2 वेळा अपयश आलं या नेत्यांमध्ये. तिन्ही निवृत्ती शेठ शेरकर, वल्लभशेठ बेनके साहेब आणि दादासाहेब काळे. परंतु नंतर मी सभापती होतो. मी दादासाहेबांना म्हटलं, दादा नाही म्हटलं, आपल्याला हे असं चालतं कामा नाही, बेनके साहेबांच्या मागे राहिलं पाहिजे. निवृत्ती शेठ शेरकरांना म्हटलं, मी लहान मुलासारखा त्यांच्या, म्हणजे माझ्या वडिलांचे. आणि गणतराव तुम्ही साक्षीला, सर्वजराव मी साक्षीला आहे. खंबीरपणे सगळे तेही 2 नेते वल्लभशेठच्या मागे उभे राहिले. आणि नंतर वल्लभशेठ पुढे कंटिन्युअस 10 वर्ष आमदार. जेव्हा ते म्हटले मला नाही, तेव्हा नाही. आणि मी तर बरोबर, मला वल्लभशेठने प्रेम पण दिलं. म्हणजे असं आहे ना, ते गैरसमज होतो, असं नाही. आणि ते सगळं झालं. आणि नंतर एकदा मी कधी आलो इथे वल्लभशेठला भेटायला, अतुल शेठला आलो, तो माझा मुलगा पण होता. आणि वल्लभशेठ इथे आजारी होते. आणि आमच्या राजताई बेनके, म्हणजे अतुल शेठच्या मातुश्री, त्या होत्या. बेनके साहेबांना मी भेटलो, हात मिळवला, पाया पडलो, माझा मुलगा पाया पडला. आणि काय होतं म्हणजे आता की मला आठवत नाही, म्हणजे मागचं मी म्हटलं अतुल आमदार करणार. त्यांनी ओळखलं, बोलता येत नव्हतं. त्यांनी हात धरले आणि हमसे म्हणतो ना तसं रडलं. मी बेनके ताईंना म्हटलं, नाही ताई रडू द्या, आपण म्हणतो तसं. आणि मी डोक्यावर हात फिरवला. माझा आज मोठा भाऊ वल्लभशेठ बेनके साहेब, मी डोक्यावर हात फिरवला, त्या साक्षीला त्यांच्या पुढं हमसून रडले. नाही म्हणलं अतुल शेठला आमदार करणार. आणि आता तुमच्या आशीर्वादानं, जुन्नर तालुक्यातल्या जनतेच्या आशीर्वादानं आज आपलं सगळं चांगलं होणार. दोन्ही आली. मी अतुल शेठ दादांना म्हटलं, दादा, अरे सगळ्यांचीच इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एक झालं पाहिजे. तुषार शेट्टी आमचा विषय व्हायचा, अंतराव आपला विषय व्हायचा, आपण सगळे एक. काय झालं त्याला सुद्धा मी साक्षीदार आहे. म्हणजे बंडे मामा, मी, रमेश आप्पा, आदरणीय अजितदादा, जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, मला काही इथं हुशारकी नाही मारायची. पण ज्यावेळी पहिली शपथ घेतली, तेव्हा ती शपथ कोणत्या परिस्थितीत घेतली, का घेतली, कसं घेतली, कसं हे झालं विभाजन, हे आदरणीय अजितदादांनी आम्हाला 5-6 लोकांना सांगितलं. तिथं सम्राट हॉटेलला, तिथं त्यांचं फ्लॅट आहे, तिथं चौडीचं नातं होतं, काय होतं. नंतर ते आम्ही अतुल शेठ म्हणत होतो, सगळे नेते म्हणत होती. आणि आज या डॉक्टर साहेब आणि सगळं एकीकरण झालं. तो आनंद महाराष्ट्रातल्या सगळ्या शरद पवार साहेबांवर आजोबा प्रेम करणाऱ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना झाला, सगळ्यांना झाला, शेतकऱ्यांना झाला. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा म्हणजे काळजी घेणारा, काम करणारा आपला पक्ष आहे. आणि हे 2 नेते झाले, तो आनंद आणि तो लोकांनी दाखवून दिला. आपण निश्चित आपण राहणार आहे. तुम्ही, तुमचं सुद्धा योगदान जे आहे शरदरावचं, मी तर म्हणतो शरदराव तुम्हीच राहावं. तिथं चाललं होतं काय, तर जाऊ दे, आता काय झालं त्याच्यात नाही जात. म्हणजे अजून सुद्धा तसं कधी म्हणजे वायर घालून का पण निवडून झाला असता, काय निवडून झाला असता. म्हणजे प्रेम आहे लोकांचं, बरोबर आहे. आणि त्यांनी खरंच त्यांची कारकीर्द मला माहिती आहे. म्हणजे नुसतं पिंपळुडीत नाही, तिथं मावळामध्ये आता इथं आहे ते हरिभाऊ मुकणे, मावळात देवराम शेठ असलं, कुठं तस्करी असली, काही कारण बसतातच शरदराव. आणि सावलीसारखा वल्लभशेठला राहिला. आताच नंतरच त्यांना म्हणले, नाही साहेब, पण मला वाटलं होतं, नाही म्हणले शरदराव असतं. जरा काही लोक आमची जीवाची गेले होते, जरा आपल्या झाल्यामुळे झालं. तुम्ही म्हणता ते खरं, ही बेरीज करा. आता देवराम शेठ आपल्याला, त्यांनी 23,000 मतं खाल्ली होती, कधी आमदार केला. आता आम्हाला वाटलं लाडकी बहीण आमचा फारुखबाई सगळे असल्यावर सगळं होईल. काय ओ सब गणित बिघड काय, सब काय अभी बिगडे का नाही. अभी शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी, हमारा देवरामजी वादळ काय आदिवासी वादळ, नाही खुशी नाही, आदिवासी वादळ. आणि जुन्नर तालुक्यातल्या जनतेचा आशीर्वाद. आणि परत उभा ठार संभाजी शेठ, गुलाब शेठ, काळजी करायचं कारण नाही. आणि परत मी सांगतो, हक्काने सांगतो, विश्वासाने सांगतो, सत्यजितदादावर चर्चा झाली. आपलं काँग्रेस आहे ते काही म्हणू, ते काँग्रेस आहे, अशोक शेठ असं नाही तर ते सचिन दादा पण आपल्या बरोबर आहे. परत 29ला अतुल शेठ बेनके आमदार. 1% काळजी मला नको. ते म्हटले जर कुठं तर आता दादा होता त्याला म्हटलं असतं हक्काने, मला काय त्याची अपेक्षा नाही. दादा त्या विधान परिषद पण नको, जिल्ह्यात मोठमोठे नेते असतात, बळच काय ते फुशारके मांडायचे, मी समाधानी.
परंतु सगळ्यांनी एक राहणं. देवराम शेठ तुम्ही पण मोठं केलं, तुम्ही दाखवून दिलं, तुम्हाला पण सॅल्यूट. मी पण म्हटलं नको, मी आता शिरू नाही हो म्हटले, त्याला त्रासच एवढा दिला तर लंगोट तरी ठेवला म्हटले, नशीब त्रासच एवढा दिलाय त्यांना, ते भांडणच राहिलं म्हणले. खरंच त्रास दिला म्हणजे बिघड लंगोट तिकडं तिकडं म्हणते. तर खरंच देवराम शेठ जाऊ द्या, पण ते खरंच पहिलवान असो. ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी न्यूज पाहिलं, सगळं पाहिलं, फार मोठं योगदान. आणि मोलाला ताई सगळे आपली बघा, ती आमची कल्पना ताई एज्युकेटेड आहेत, काय सुंदर बोलते देवराम शेठ. पण तुमचं अभिनंदन करतो. आज तुम्ही आरडाओरडा नाही केला फार, म्हणजे मोठ्यांना ओरडले, म्हटलं काय अरे बापरे म्हटलं, आता काय चांगलं बोलले, असंच बोलत जरा. कधी कधी म्हणजे मी पण बरोबर नाही फार, कधी कधी असं वाटतं कांठाळा ते थोडं बरं वाटतं, आता बरोबर बोलले. असं कधी कधी एकदम असं मोठं पार लग्न मंडप, त्याच्यात ताशीत विषय ढोलन, त्याच्यात तुमचा आवाज म्हटलं काय खरं नाही. जाऊ द्या, असू द्या. पण तुम्हाला कोण कुठं गेलं जाऊ द्या. आता ते बाकीचं बोलायचं असेल, आपल्याला वाईट बोलायचं नाही. तुम्ही सगळे म्हणजे हा आनंद आणि दुःख, प्रचंड दुःख. मी 2003 साली आयदाच्या नावाने आयदा पवार पतसंस्था काढली. काही लोकांना राग यायचं, म्हटले आमच्याकडे नाही, याला नुसता आयदादा, नुसता आयदादा, नुसता आयदादा महेश. पण नाही, दादा दादा. आणि गमतीने सरदराव, मला वाटतं कोणा किशोर शेठ गांगडी, तुम्ही पण असाल, अतुल शेठ, गंमत करायचो, टिंगला करायचो. मी एवढा मोठा नेता, आमदार खासदाराची बोलायची हिंमत नव्हती माझ्या नेत्याला. बरोबर आम्ही अतुल शेठ ना मी जेव्हा जिल्हा परिषद झालं तीच भेट, आणि नंतर नगरपालिका निवडणुकीला अतुल शेठ सांगितलं, मी दादांना हेलिपॅडवर आणायला गेलो आणि सोडलं. आणि मार्केटमध्ये म्हटलं दादा नाश्ता करायचं, काय करायचं नाही म्हटले, आणि नारळाचं पाणी प्याला. असा नेता, प्रचंड प्रेम केलं, महाराष्ट्रावर केलं, तुमच्या आमच्यावर केलं. परंतु ती ताकद, ती ऊर्जा घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि सर्वांना हे जे यश मिळालं, मी माझे नेते आदरणीय अजितदादा असतील, तुमचे माझे नेते सगळे लाडके नेते आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब, कधीच नाही त्यांनी मला सगळं इतकं प्रेम केलं त्यांनी मला. त्यांना सुद्धा परमेश्वराने खरंच सद्गती द्यावी, त्यांचा आशीर्वाद निश्चित अतुल शेठवर आपल्या सगळ्यांवर राहावा, आदरणीय अजितांचा राहावा. ते स्फूर्ती दुःख मोठं आहे, परंतु त्याच्यात चांगलं समाधान असं वाटलं की सुनेत्रादेव पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि पालकमंत्री पण झाल्यात. माझे मित्र आदरणीय भरणे मामा, ते कृषी मंत्री आहेत. आपल्या कन्या त्या 3 MPSC मध्ये पास झाल्याने त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं, त्यांचं पण खरंच अभिनंदन करतो. आपली अभिमान आहे जुन्नरचा. आता नवीन राष्ट्रवादीचे प्रभारी बरे नाही अतुल शेठ, तुमच्या आपल्या पुढे कोण नाही म्हणते काय प्रभारी, काय कोरेकर काय म्हणते, क्या बोलताय कोरेकर, प्रभारी काय अध्यक्ष काय विकास दरेकर, बरोबर ना बाळासाहेब संतोष शेठ, प्रभारी काय तुम्ही असं. ते पण चांगलं केलं, तरुणांनी BSc ॲग्री छान आहे. वारकरी टाळकरी नाही, पण ते काय कसं आता काय कोणत्या विश्वास ठेवावर कोणत्यावर असं झाले. आणि ते काय म्हणतात वारकरी खरे बोलतात बा, हो असं म्हणतात. पण आता काय माहिती, जाऊ द्या बरोबर द्या, आपल्याला काय त्यातलं कळत नाही ते वारकऱ्यातलं, जाऊ द्या बरोबर द्या. परंतु चांगला तरुण हा आहे तुषार शेट्टा, चांगला आहे, जाऊ द्या बरोबर. पुढचं विलीनीकरण काय व्हायचं, आपण घड्यावर लढलो, मोठं मन तेवढं दाखवलं, सगळं झालं, सगळे जावं. असंच सगळ्यांनी आपण पुढे जावं, हे नेत्यांची स्मृती ठेवून आणि एकीने काम करावं, चांगलं काम करावं, कुठेही नाही दिदी. आणि हे तुम्हाला सांगतो, आता दादांचं अतुल शेट्टी पण किती प्रेम होतं, एकच सांगतो ते पण जसं माझ्यावर होतं. माझ्यावर म्हणजे 3 सालापासून म्हणजे माझ्यावर तर फारच वेगळंच होतं. अतुल शेट्टी बघा साक्षीला आहे, ते गप्प बसायचे, मी बोलायचं, दादांना गंमत करायचा, टिंगल करायचा. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे आदरणीय अजितदादा स्वतः अध्यक्ष होते. आपल्या अतुल शेठला त्यांनी त्यांचं पद दिलं, महाराष्ट्र क्रिकेट कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपद दिलं. आणि पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये प्रेम केलं त्यांनी आमदारांवर. कोरोना काळात आम्ही गेलो, अतुल शेठ आणि मी बोलून 1 मिनिटात 40 कोटी रुपये जुन्नर तालुक्यासाठी दिले. अरे असा नेता. त्यामुळे अतुल शेठ स्वतः आहे मुकलं रडले, नको माझी मूडच गेला, राजकारणाचा नको, का आहे नको असं झालं. जाऊ द्या, त्यातून उभारी घेऊन पुढे जावं. तुमचा पाठिंबा, तुमचं प्रेम हे असं असू द्या आणि निश्चित अतुल शेठ यश येणार आहे. मी आदरणीय बेनके साहेबांना, आदरणीय आपल्या दादांना भावपूर्ण आदरांजली हे करतो आणि आपण सर्वांचं प्रेम असंच राहावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.